लाखो लोक मुंबईत मला टेन्शन काय माहिती आहे का? हे चौथी कुठे जाती कुठे जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणार नाही. बाबांचं हे काम नाही. आरक्षण काय शब्द त्याचा दिश केल्यासारखा डोळे बाबा काय विचित्र प्राणी आहे तू. कोणचा बाबा आहे? अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेन्शन काय माहिती आहे का? हे जवतीन कुठीन जातीन कुठी कोणाला कशाची बोळ खायला केसाची असते की तसं मला टेन्शन यायचं की याईना आता जाव कुठं येणार सारे येईलच आहे. मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला. म्हटलं अरे चादळला निघाला रे. हा काही नाही, काही जाती भातीचे आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही. हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस पण किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा. पहा, जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत, आणि धर्माचं नाव घेतलं की आपणच काय ठेका घेतला का, आपणच काय केलं पाहिजे का, बाकीच्याही बी तो करा. पण लक्षात ठेवायचं, इष्टदेवता, स्थानदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, पितृदेवता, जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत. जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणार नाही. त्यांच्या मतदारसंघामध्ये जे वक्तव्य केले त्याच्या संदर्भातही काही चर्चा झाली का तुमच्यामध्ये? ह्या बाबाला काही गरजच नाही. ह्या बाबाला एक तर काही गरजच नव्हती. संत महंताला मानणारेतले आम्ही लोक. संत महंत आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय येतो भाऊ? बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय? ठीक आहे, त्यांना लय वाटतं बाबा काहीतरी म्हणलं ते. मी रात्री आता बरंच बघितलं, मला टाइम नव्हता. ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षसाची, मी कुठं हा असंच करतो, मी तसंच करतो. काय आणखीन बरंच सांगितलंय भाऊ त्यांनी, बाबाने. ही बाबाचा विषयच नाही ना. बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे. सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत महंतांनी टाकलं पाहिजे. आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे. हे बाबांचं काम. बाबांचं हे काम नाही. आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिश पेल्यासारखा, त्याचं डोळे ते कसं झालेलं असे बुडून 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 बा त्याचा बाबा तू. हा, तू काय विचित्र प्राणी आहे ना तू. कोणचा बाबा आहे? तेच आहे नाही हो, डोंगर बारू तू ते हाता असं करतो बुडून बुडून.